मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे 1 जानेवारी 2025. नवीन वर्षामध्ये आपण आज पदार्पण करत आहोत आणि पहिल्या या वर्षातला पहिला तास, त्या तासावर तुमच्याशी बोलत आहे. संवाद याच्यासाठी महत्वाचा असतो, दोन व्यक्ती जेव्हा एकमेकाशी संवाद साधतो तेव्हा आपल्या मनातल्या ज्या भावभावना आहेत त्या आपण शेअर करत असतो. नवीन वर्षामध्ये जेव्हा पदार्पण करत असतो त्यावेळेस प्रामुख्याने नवे संकल्प आपण घेतले पाहिजे. जे संकल्प आपण घेतो त्याचा मनावर परिणाम होतो आणि त्या संकल्पानुसार आपण जर काटेकोर राहिलो, प्रामाणिक राहिले, तर त्याचे फळ आपल्याला या पूर्ण वर्षभरात मिळत असते. आणि म्हणून संकल्प हे पॉझिटिव्हली चांगल्या गोष्टीचेच करायचे असतात. आपण ITIचे विद्यार्थी आहोत, प्रशिक्षणार्थी आहोत. आपला विषय तांत्रिक व्यवसायाचा विषय आहे. उदाहरणार्थ ICTSM अतिशय महत्वाचा ट्रेड आहे. जो ट्रेड आपल्याला मिळाला आहे, जिथे आपण प्रवेश घेतला आहे, तो त्याच ट्रेडमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे. आपण कंपेअर नाही करायची की बा त्या ट्रेडला मला ॲडमिशन नाही मिळालं, मला फिटरला मिळालं नाही, मला इलेक्ट्रिशियनला मिळालं नाही, मला हा ट्रेड मिळाला, मला तो ट्रेड घ्यायचा होता. हा विचार आता काढून टाकायचा. जो ट्रेड मिळाला त्या विषयामध्ये मास्टरी कशी मिळेल यावर फोकस करायचा आहे. दुसरी गोष्ट, अलीकडच्या काळामध्ये नोकरीचे प्रमाण जवळपास संपलेले आहे. प्रमाण फार कमी आहे. खाजगी कंपन्या आहेत. औरंगाबादला एक इंडस्ट्रियल हब आहे, पुण्याला हब आहे, नागपूरला थोड्या कंपन्या आहेत इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या. म्हणून नोकरी प्रत्येकाला मिळणं तर शक्य नाही आहे. मग काय केलं पाहिजे, तर आपल्या व्यवसायाच्या संबंधित छोटा छोटा कुठला व्यवसाय करता येतो का आफ्टर ट्रेनिंग 2025 नंतर, त्याचा विचार आतापासून आपल्याला करायचा आहे. ती प्लॅनिंग आपल्याला करायची आहे. जसं आपण घर बांधायचं असेल तर आपण पहिल्यांदा डायरेक्ट घर बांधकाम नाही सुरू करतो. पहिले आपण जागा घेतो, मग जागेचं पहिलं प्लॅनिंग करतो, लेआउट काढतो, बिल्डिंग नकाशा सँक्शन करतो, इस्टिमेट करतो, ठेकेदाराला बोलावतो, मग त्याचं कास्टिंग काढतो, नंतर बांधकामाला सुरुवात होते. तेव्हा 2 वर्षापर्यंत ते घर तयार होतं. आपल्या अनेक संकल्पना आपण त्या मार्गी लावतो. त्याच्यामध्ये सांगायचा अर्थ असा, जसं आपण घर बांधण्याचं प्लॅनिंग करतो तसं आपल्या करिअरचं सुद्धा प्लॅनिंग केलं. म्हणून करिअरचं प्लॅनिंग करताना प्रामुख्याने आपण घेत असलेलं प्रशिक्षण आणि त्या प्रशिक्षणाच्या संदर्भात पुढच्या कुठल्या ट्रेनिंग घेता येईल का हा पहिले विचार करायचा आहे. आता कोणती ट्रेनिंग तुम्ही घ्याल, एक तर ICTSM नावाचा कोर्स केल्यानंतर सपोर्टेड कोर्स कोणता राहील, MKCLचा MSCIT, तो कोर्स प्रत्येकाने करून घ्यायचा. MSCIT हा सपोर्टिंग कोर्स आहे. अलीकडच्या काळामध्ये जर कुठल्याही जागा निघाल्या, रेल्वे असेल, BSF असेल, ऑर्डनन्स फॅक्टरी असेल, तर तुम्हाला MSCIT पास असणं गरजेचं आहे. तुम्हाला ही ट्रेनिंग करताना सायंकाळच्या वेळेस तुम्हाला MSCIT करता येते. दुसरी गोष्ट, हे करत असताना दुसरं पुन्हा काम करू शकता. ज्याला आवड आहे, DTP, कम्प्युटरची DTP आपल्याला करता आली पाहिजे, किंवा टायपिंग 40, 30, 60 ह्या जर टायपिंग तुम्ही करू शिकले तर तुमचा DTPचा जो वेग आहे तो वाढून जातो. ज्याला आवड आहे बॅनर प्रिंटिंग करायचं, डिझायनिंग करण्याचं, त्यालाही आजच्या काळात चांगली संधी आहे. पण ज्याला आपल्या व्यवसायाच्या संबंधित एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, अलीकडच्या काळामध्ये मोबाईल सगळ्यांपाशी आलेला आहे, तर मोबाईलचं दुकान, सेल्स अँड सर्व्हिस, विक्री आणि दुरुस्ती, हे जर तुम्ही अशा प्रकारचा व्यवसाय आपल्या गावी, आपल्या घराजवळ जागा असेल तिथे जर तुम्ही सुरू करण्याचं प्लॅनिंग जर करत असेल आफ्टर ITI केल्यानंतर, तर त्यापूर्वी एखाद्या दुकानात संध्याकाळी रोज किमान 2 तास मोफत का असेना, विदाउट पेमेंट, आपण त्याची प्रॅक्टिस करावी, अनुभव घ्यावा. अनुभवामुळे आपण शिकत असतो. एक
छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर इंग्रजी भाषेचा अभ्यास अलीकडच्या काळात खूप गरजेचं आहे. आपल्याला इंग्रजी थोडंफार बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. अलीकडे ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन व्हिडिओज आपल्या यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ते जर तुम्ही फावल्या वेळात बाकीचे घाणेरडे व्हिडिओ पाहण्याच्या ऐवजी जर तुम्ही या इंग्रजी बोलण्याचे जर व्हिडिओ जर आपण पाहिले, त्याचबरोबर त्याची प्रॅक्टिस केली, ते कसे बोलतात, त्याचा उच्चार कसा असतो, त्याचबरोबर आपल्या ट्रेडचे संबंधित व्हिडिओज, अलग अलग ठिकाणचे अलग अलग ITA चे व्हिडिओज आहेत, अनेक इन्स्ट्रक्टरनी केलेले आहेत, ते करण्याचा आपण प्रयत्न केला तर तुम्हाला एका वर्षामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळी दिशा मिळू शकते असं मला वाटतं. आपण कधीही स्वतःला लहान समजू नका. तुम्ही सगळे खेड्यातले आहे म्हणून, खेड्यातले आहे म्हणून लहान आहे, शहरी आहे म्हणजे मोठे आहे असा डोक्यात विचार ठेवू नका. यापूर्वी जे काही थोर पुरुष होऊन गेले, महात्मा गांधी असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, सुभाषचंद्र बोस असो, फार मोठे मोठे जे असतात, वल्लभभाई पटेल असो, या सर्वांचा जन्म खेड्यातच झालेला आहे. त्यांनी खेड्यात राहून शिक्षण घेतलेलं आहे. मग ते पुढे त्यांनी अनेक देशाचा कारभार सुद्धा केलेला आहे. त्यामुळे असं काही समजण्याची गरज नाही की आपण लहान आहोत आणि शहरातील लोक मोठे आहेत. आपण आपला वेळ जो आहे अजिबात वाया न घालवता, वेळेचा संधी मिळाली आपल्याला, त्या संधीचं सोनं करण्यासाठी वेळ वाया न घालवता आपण मी सांगितल्याप्रमाणे संकल्प कागदावर लिहून काढा आणि ते संकल्प परिपूर्तीसाठी प्रयत्न करा असं मला वाटते. दुसरी गोष्ट, शेवटचं हेल्थ विषय, आपल्या शरीराची काळजी घ्या. व्यवस्थित पाणी पिणे, जेवण व्यवस्थित वेळेवर करणे, बाहेरचं कुठेही जर मिळालं काही न खाणे, त्याची तब्येत खराब होऊ शकते. रस्त्यावरचे उघडे पदार्थ, ते समोसे ते वारंवार खराब तेलात तळलेले असतात, ते खाल्ल्यामुळे तब्येत खराब होते. दवाखान्यात जावं लागतं. आपले पैसे शैक्षणिक कामात येण्याच्या ऐवजी फालतू कामात जातात. म्हणून आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची. सकाळी योगा करा, रनिंग करा, मेडिटेशन करा. या गोष्टीला जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या शरीराला सुद्धा, व्यक्तिमत्वाला विशेष अशी दिशा, व्यक्तिमत्व फुलून येईल अशी मला खात्री आहे. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.